कृपा करू शकत नाही. काय वाटतं बसलेली माणसं पटपट पटपट माझ्याशी बोला. थोडे ताड बसा बरं सगळे ताड बसा. कुठं वाकत चालले तुम्ही? ऐका सगळ्यांनी मला बसलेल्यांनी सांगा, दादा माझं आता मत आहे माणसं बदलत चालली आणि आता कुणाला कुणाचं चांगलं बघवत नाही. काय मत आहे बोला पटकन तुमचं. बोला ना तुम्ही वारकरी बाबा. आता कुणाला कोणाचं चांगलं बघवत नाही. आता कुणी कुणाविषयी चांगला विचार करत नाही. आता याहीपेक्षा पलीकडं मला तुम्हाला सांगायला आवडेल. इकडं पहा सगळेजण ऐका बाबा. या ठिकाणी आता लोकांच्या जीवनाचं आपण जर एक गणित सोडवलं तर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या लक्षात येईल. माणूस फक्त स्वतःचा विचार करणारा झाला. त्याला आता कुणाचं काही पडलेलं जोरात बोला नाही. कळतंय माझं कीर्तन तुम्हाला. ऐका इकडं पा. आता कुणाला कुणाचं काही पडलेलं नाही बाबा. आता जो तो फक्त स्वतःचा विचार करत चाललेला आहे. संतांना तुमची आमची कीव आली. म्हणतात बाबा रे जीव जीवावरती कृपा करू शकणार नाही. मग या जीवावरती कृपा झाली पाहिजे. काही लोकांचा असा प्रश्न असतो, ताई कशा करता जीवावरती कृपा करायची, काय गरज आहे जीवावरती कृपा जाणवायची आणि हे कशा करता आम्ही हे सगळं करायचं. संगीता ताई अजून काही माणसं मी अशी पाहिलेली आहेत का जी जगामध्ये असलेल्या देवाला सुद्धा मानायला तयार नाही. ऐकता ना तुम्ही सगळे. देवाला मानायला तयार नाही हो. एवढा सुंदर सप्ताह चाललाय पण सगळीच जण सप्त्याला येतात असं आहे का? नाही 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 दादा. अजून काही लोकांना देव मान्य नाही. ते म्हणतात चाललाय यांचा गोंधळ. चालू दे बाबा काय चालायचं. काही लोकांना वाटतं वर्गणी मागायला गेल्यावर पण बोलणं केलं का तुम्हाला? हो असं असतं बघा. ते वारकरी बाबा काही लोक देव मानायला तयार नाही. आजचा दृष्टांत त्यांना जाऊन तुम्ही कधीतरी सांगा. माझा आवाज त्यांच्यापर्यंत जात असेल तर ऐकावं गड्या त्या लोकांनी ज्यांनी तुम्हाला वर्गणी करता नकार दिला. ऐका शाळेमधले एका शिक्षकानं या ठिकाणी आपल्या पोरांना सांगायला सुरुवात केली. ए पोरांनो ऐका या जगामध्ये देव नाही. ऐका आपण आपल्या हातानं कामं करतो. आपण आपल्या पायानं चालतो असं काही लोकांचं मत आहे. आपण आपल्या हातानं कामं करतो. आपण आपल्या पायानं चालतो. आपण आपल्या कानानं ऐकतो. आपण आपल्या डोळ्यानं पाहतो आणि आपण आपल्या तोंडानं या ठिकाणी बोलतो. या जगामध्ये देव वगैरे तसलं काही नाही. काही लोकांचं असं मत आहे आम्ही करतो तेच सगळं खरंय. बाकी या ठिकाणी देवानं काही केलेलं नाही. पण आता उत्तर ऐका. पुढे या ठिकाणी सगळे वर्गातली शिक्षक आणि सगळे वर्गातली पोरं बाबा त्या शिक्षकांचं गोष्ट मान्य करायचे. पण त्या वर्गामध्ये अण्णा एक वारकऱ्याचं पोरगं होतं. वारकऱ्याचं आणि ते वारकऱ्याचं पोरगं त्या गुरुजींकडे असं बघत राहायचं. गुरुजी म्हणायचे जगात देव वगैरे तसलं काही नाही. आपण आपली कामं करतो. देव वगैरे तसं काही करत नाही. वारकऱ्याचं पोरगं गुरुजींकडे पाहायचं. न राहून एक दिवशी वारकऱ्याच्या पोरानं गुरुजींना सांगितलं, गुरुजी ऐका माफी मागतो गुरुजी तुमची पण माझं असं मत आहे आमचे वडील रोज हरिपाठामध्ये आम्हाला सांगत असतात अव्यक्त निराकार नाही जाकार जेथोनी चराचर हरिसी भजय. या सृष्टीच्या चराचरामध्ये तो परमात्मा व्यापक रूपानं दडलेला आहे. माझे वडील सांगत असतात वृक्षाची या पानं खाली ज्याची सत्ता चाले हे शरीर कुणाची या सत्ते. माझे वडील सांगत असतात तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे. आणि गुरुजी तुम्ही आम्हाला सांगताय जगामध्ये देव नाही. गुरुजींना राग आला. ओ वारकरी ऐका ऐका. गुरुजींना राग आला. रागामध्ये गुरुजींनी पोराला उभं केलं. उभं राहा म्हटले. काय रे माझ्याबरोबर भांडण करतो का? मला सांगतो का देव आहे का नाही ते? मी तुला सांगितलं ना जगामध्ये देव नाही. ऐक जगामध्ये देव नाही आणि आगाऊपणा करायचा नाही. जे शिक्षक सांगतील तेवढं फक्त ऐकायचं. पोरगं म्हटलं गुरुजी मी तुमचं ऐकणार नाही कारण माझ्या वडिलांवरती विश्वास आहे. माझे वडील पांडुरंगरायाचे निष्ठावंत भक्त आहे. त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि माझे वडील कधी खोटं बोलत नाही. या जगामध्ये गुरुजी देव आहे हो तुम्ही का मान्य करत नाही? गुरुजींना राग आला ताई आणि गुरुजींनी या ठिकाणी पोराच्या दोन्ही हातांवरती 2 छड्या दिल्या. ऐकताय तुम्ही? ओ टेंभुर्णीकर ऐका बरं का. दोन्ही हातांवरती 2 छड्या दिल्या. आता त्या पोराला दिलेल्या छड्या काय आणि तुम्हाला वर्गणी करता दिलेला नकार काय? सारखंच ना? सारखंच की नाही? सारखंच की नाही? ऐका पोराला 2 छड्या बाबा हातावरती दिल्या आणि जशा 2 छड्या हातावरती पडल्या पोराच्या डोळ्यामध्ये खळखळ अश्रूच्या धारा चालू झाल्या. रडत रडत पोरगं घरी आलं आणि पोरगं या ठिकाणी आपल्या बापाला सांगू लागलं बाबा उद्यापासून मला शाळेमध्ये जायचं नाही. नाही जायचं बाबा मला उद्यापासून शाळेमध्ये. बापानं विचारलं दादा काय झालं का शाळेमध्ये जायचं नाही? आणि मग पोरानं सांगितलं बाबा ऐका तुम्ही आम्हाला सांगता जगामध्ये या ठिकाणी देवाशिवाय काही होऊ शकत नाही पण आज मात्र गुरुजींनी आम्हाला सांगितलं जगात देव वगैरे तसलं काही नाही. बाबा माझा तुमच्यावरती विश्वास आहे गुरुजींवरती विश्वास नाही पण उद्यापासून मला शाळेमध्ये जायचं नाही. असं म्हटल्याच्या नंतर बापाला थोडी काळजी वाटली. बापानं विचार केला बाकीचं सगळं जाऊ दे पण कमीत कमी या ठिकाणी पोरांना शाळेची गरज आहे. शाळेची गरज आहे. इकडं पहा ना सगळेजण पोरांना शाळेची गरज आहे. आपल्याला जरी कोणी काही देत नसेल पण तरी सुद्धा आपल्या गावामध्ये ते काहीतरी करतात म्हणून आपल्याला त्यांची कळतंय तुम्हाला? ऐका आता कसा राग कंट्रोल होतोय मी सांगणार आहे तुम्हाला. ऐका ऐका असं बाबा या ठिकाणी
पोरांना असं वाटलं. म्हटले आता आपण काय केलं पाहिजे, काय करायचं. आणि मग पोरांना सांगितलं. म्हटले बाबा उद्यापासून मी शाळेत जाणार नाही, माझं ठरलंय बाबा शाळा बंद करायची आणि तुम्ही सांगाल त्या पावलावरती पाऊल टाकायचं. ऐका ना वारकरी बाबा, या ठिकाणी बापाला या ठिकाणी डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आणल्या. म्हणले ए विठ्ठला, अरे मी तुझी भक्ती करतो रे, पण आज माझ्या पोराला या ठिकाणी ही वेळ यावी, काय रे देवा याचा उपयोग आहे. आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण, तरी का मेला नारायण. ए देवा, अरे काय वेळ आणली माझ्या पोरावरती. आज माझं पोरग इतकं रडत रडत या ठिकाणी आलं. आता काय करावं, काही प्रश्न बाबा सुचेना, काय करावं संगीताताई काही कळेना. आणि मग पोरानं या ठिकाणी बापानं सांगितलं, बाळ ऐक, तुला शाळेमध्ये गेलं पाहिजे रे. जर तू शाळेमध्ये गेला नाही तर तुला लिहिता वाचता येणार नाही. जर तू शाळेमध्ये गेला नाही ना बाळा तर तुला पुस्तक वाचता येणार नाही. जर तू शाळेमध्ये गेला नाही बाळा तर तुला गाथा वाचता येणार नाही. जर तू शाळेत गेला नाही तर तुला ज्ञानेश्वरी वाचता येणार नाही. अरे बाकीचं सगळं जाऊ दे, अरे बाळ शाळा नाही शिकला तर तुला पुस्तक वाचता येणार नाही. उद्या जर एखादा कीर्तनकार तू झाला आणि जर तुला टेंभुरींच्या सप्त्यात लोकांनी तारीख दिली, कमीत कमी लोकांनी दिलेलं पाकिट तरी मोजता आलं पाहिजे. पाकिट तरी मोजता आलं पाहिजे. बाळ तू शाळेमध्ये गेलं पाहिजे बरं का. ऐक, शाळेला नकार नाही द्यायचा. तुझा आणि तुझ्या गुरुजींबरोबर भांडण आहे ना, कशाचं, फक्त देव नाही या विषयाचं ना, सोडून देतो विषय. चल, अरे त्या गुरुजींकडे त्या विषयाकडे तू पाहूच नको ना, तो टॉपिक तू इग्नोर कर. पण ऐक, मी तुला सांगतो, मी त्या माझ्या विचारावरती अजूनही ठाम आहे. या जगामध्ये देवाशिवाय दुसरं कोणी काही करू शकत नाही. आणि मग मात्र वारकऱ्याचं पोरगं म्हटलं, बाबा तुम्ही सांगताय म्हणून उद्यापासून मी शाळेत जाईल, पण गुरुजींचं मी ऐकणार नाही. माझ्या कामाचंही तेवढं फक्त मी घेणार. आता मात्र बाप म्हटलं, बाळा तयार आहे, हरकत नाही, उद्यापासून शाळेत जा. आई रात्रभर पोराला झोपच आली नाही. ऐका बरं का, या कुशीवरून त्या कुशीवर, या कुशीवरून त्या कुशीवर, पोरगं रात्रभर इकडच्या कुशीवरून तिकडच्या कुशीवर झालं. आणि दुसऱ्या दिवशी पोरगं सकाळी शाळेमध्ये जरा लवकर गेलं. शाळेमध्ये पोरगं लवकर गेल्यानंतर पोरानं भलं मोठं गणपती बाप्पाचं चित्र फळ्यावरती काढलं. कुणाचं, बोला बोला बोला, कुणाचं, गणपती बाप्पाचं. आता टेंभुर्णीच्या सगळ्या लोकांनी मला उत्तर द्या, जगामध्ये देव नाही असं म्हणणाऱ्या गुरुजी ज्या वेळेला वर्गामध्ये आले असतील आणि त्यांनी फळ्यावरचं गणपती बाप्पाचं चित्र पाहिलं असेल, त्यावेळेला त्यांना किती बरं वाटलं असेल. नाही हा, जोरात बोला, बरं वाटलं असेल ना. राग आला आई, राग आला. बरं असा तसा राग नाही आला, तुमच्या भाषेत सांगायचं तर तळपायाची आग, हे बरं येतोय तुम्हाला. ऐका, अशी तळपायाची आग मस्तकाला गेली. गुरुजींना राग आला. कुणी काढलं चित्र, कुणी केला आगाऊपणा. आणि मग गुरुजींनी रागानं विचारायला सुरुवात केली, शरद तू काढलं का? शरद म्हणजे इथला नाही बरं का, नाही तर इकडचा शरद मला म्हणायचा. हा, इकडचा नाही शरद, तिकडचा दृष्टांतला. शरद तू चित्र काढलं का? नाही गुरुजी मी नाही चित्र काढलं. छगन तू चित्र काढलं का? नाही गुरुजी मला चित्रच काढता येत नाही. आणि मग सगळ्या वर्गाला विचारून झाल्यानंतर गुरुजींचं लक्ष त्या वारकऱ्याच्या पोराकडे गेलं. वारकऱ्याच्या पोराला उभं केलं. ऐ उभारा उभारा म्हटले, तू केला ना आगाऊपणा, खरं खरं सांग. काल तुला 2 छड्या मारल्या, मला माहिती आहे हा आगाऊपणा तूच केला. माझी मस्करी करायची होती आणि माझी फक्त या ठिकाणी तुला बदला घ्यायचा होता, म्हणून फळ्यावरती हे चित्र तूच काढलं. खरं बोल, खरं बोल म्हटल्यानंतर वारकऱ्याच्या पोरानं सांगितलं, दादा तो म्हणला, गुरुजी मी खरं सांगू का तुम्हाला, मी अजिबात चित्र काढलं नाही. काढलं होतं कुणी, बोला ना, छानच काढलं होतं ना. हां, पण आता ऐका, तो म्हणला, गुरुजी अजिबात चित्र काढलं नाही मी, लागलं तर शेजारच्याची शपथ घेतो. आता काय करायचं म्हणे. हां गुरुजी, पण चित्र मी नाही काढलं. गुरुजी म्हटले आगाऊपणा करू नको, खोटं बोलू नको, मला माहिती आहे हे चित्र फक्त तूच काढले. आणि मग पोरानं सांगितलं, गुरुजी चित्र मी नाही काढलं, पण तुम्हाला माहिती आहे का आज की नाही शाळेमध्ये एक घटना घडली. गुरुजी तुम्हाला माहिती आहे आज मी शाळेमध्ये लवकर आलो. ओ टेंभुर्णीचे लोक ऐका. आणि शाळेमध्ये लवकर आल्याच्या नंतर गुरुजी मी असा पहिल्या बेंचवर बसलो होतो आणि गुरुजी तुम्हाला माहिती आहे का माझ्या समोर एक खडू उठला, असा फळ्याकडे गेला आणि त्यानं गणपतीचं पोट काढलं. गुरुजी पोट. गुरुजी दुसरा खडू उठला, असा फळ्याकडे गेला, त्यानं गणपतीचं तोंड काढलं. गुरुजी परत तिसरा खडू उठला, फळ्याकडे गेला, त्यानं गणपतीचे हातपाय काढले. गुरुजी चौथा खडू उठला, फळ्याकडे गेला आणि त्यानं गणपती बाप्पाच्या पायापाशी असा उंदीर काढला, हातामध्ये मोदक काढला. कळलं का तुम्हाला? हे कळलं का तुम्हाला वारकरी बाबा? गुरुजी म्हणले टिंगल करतो का माझी, मी ऐकतो म्हणून तुम्हाला काही सांगणार का? अरे खडू कुठं उठून स्वतःचं स्वतः चित्र काढू शकतं का? अरे हे चित्र कुणीतरी काढलंय, खोटं बोलू नको माझ्याशी. अरे या चित्राला काढणारं कुणीतरी आहे. फळ्यावरती खडू स्वतःचं स्वतः चित्र काढू शकत नाही. वारकऱ्याच्या पोरानं अशी तहाटमान केली बाबा. आणि मग वारकऱ्याचं पोरगं म्हटलं, गुरुजी सामान्य फळ्यावरचं चित्र काढायला जर कुणीतरी लागत असेल तर विश्वाचं इतकं सुंदर चित्र काढणारा सुद्धा कुणीतरी असेल. तुम्ही का मान्य करत नाही गुरुजी? का मान्य करत नाही गुरुजी? अहो तुम्हाला मान्यच करावं लागेल, त्याच्या सत्तेशिवाय हे कुणीही चालू शकत नाही. विठ्ठल